नमस्कार. आर न्यूजच्या सोमवार दिनांक 30 जूनच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेटचा दर आहे 1,40,400, 22 कॅरेटचा दर 1,29,170, तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,22,000 रुपये. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात आजरा परिसरातील पावसामुळे रामतीर्थ धबधबा प्रवाहित. धबधब्याचे मनोहारी रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, प्रशासनाचं आवाहन. आजरा शहरातील छत्रपती शिवाजीनगर येथील अंगणवाडी इमारतीची दुरावस्था. शिवसेनेचं निवेदन, तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. शिक्षकांना हरामखोर संबोधणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची शिक्षक समितीची मागणी. चंदगडमध्ये तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन सादर. BLO म्हणून कार्यरत शिक्षकांना 7 दिवसांची ऑन ड्युटी रजा देण्याची ही मागणी. जागतिक सहकार दिनानिमित्त रबळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीतर्फे पोस्टर सादरीकरण स्पर्धेचं आयोजन. गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातील इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना सहभागाची संधी. विजेत्यांना रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार. अण्णाभाऊ आजरा सहकारी सूतगिरणीच्या गारमेंट विभागात वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण. एका वडाची पूजा करण्यापेक्षा अनेक झाडे लावा असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश. महिलांसाठी संस्कार, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनावर मार्गदर्शन. रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजमध्ये 12वी कला आणि वाणिज्य शाखेच्या पालकांचा मेळावा. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक शिक्षक सुसंवादावर भर. गुणांपेक्षा मुलांना वेळ, विश्वास आणि भावनिक आधार देण्याचं आवाहन. हलकर्णी परिसरात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 0 ते 5 वर्षातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब. घराघरांमध्ये सर्वेक्षण करून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी विशेष मोहीम. राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त बागिलगेत 500 वृक्ष लागवडीचा संकल्प. शतकोटी वृक्ष लागवड अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त लोकसहभाग. वृक्ष लागवडीबरोबरच 5 वर्ष संगोपनाची जबाबदारीही ग्रामस्थांनी स्वीकारली. व्यसनमुक्त भारतासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अमित लवळकर यांचे आवाहन. गडहिंग्लजमध्ये अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबिर. विद्यार्थ्यांच्या पथनाट्यातून व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.